आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। धाराशिवच्या परंडा तालुक्यात गेली काही दिवस पावसाने थैमान घातल्याने तालुक्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। या अतिप्रचंड वृष्टीने परंडा तालुक्यात होत्याचे नव्हते झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। गावात घरात अचानक पाणी शिरल्यामुळे अंगावरच्या कपड्यासहित नागरिकांना घराबाहेर पडावे लागले। परिणामी अनेकांचे संसार रस्त्यावर आले। पिके वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला। या झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री परंडा तालुक्यात एकनाथ शिंदे, कारंजा येथे तर अजित पवार यांनी देवगाव येथे दिनांक 24 रोजी पाहणी केली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त शेतकरी गावकरी यांना तात्काळ मदत देण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे। पाहूया या भेटीदरम्यान ते काय म्हणाले ते। दिल्यात काही ठिकाणी पाझर तलाव फुटलेत, सांडव्या फुटलेत, काही असं सगळं बरंचसं नुकसान झालंय। कधी नव्हे ते आपल्या भागामध्ये प्रचंड नुकसान झालंय। परंतु सगळ्या धानाची पिकाचे, मग त्याच्यामध्ये उडीद असेल, त्याच्यामध्ये तूर असेल, मका, त्याच्यानंतर ऊस, कांदा, त्याच्यामध्ये सोयाबीन, सगळी जेवढी काही पिकं आहेत आणि फळबागा, त्याचं पण सगळ्याचे पंचनामे करायला सांगितले। काही ठिकाणी जमिनीची माती खरडून गेलेली आहे, त्याचे पण पंचनामे करायला सांगितलेले। अरे तेच सांगतो रे बाळा, नदीच्या दोन्ही बाजूच्या तीरावरची भर नदीने पाणी बसणं म्हणून तिनं वाट काढली आणि बरंच अर्धा 1-1 किलोमीटर इकडं, अर्धा 1-1 किलोमीटर तिकडं। त्याच्यामध्ये गोदावरीला तसं झालं, इथं सिंदफाण्याला तसं झालं, मांजऱ्याला तसं झालं, मांजरा नदी, तेरणा नदीला तसं झालं। आपल्याही भागातल्या ज्या उपनद्या आहेत तिथेही तसंच झालं। ओढ्यात पाणी बसलं नाही, जे काही नाले आहेत त्याच्यात पाणी बसलं नाही। काही ठिकाणी लोकांनी अतिक्रमण केलं की काही एवढा पाऊस येत नाही म्हणून। मात्र पूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हा जे काही मोठे मोठे रुंद ओढे होते ते व्यापले गेल्यामुळं, त्याच्यामध्ये शेतीवाडी करत असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या। आता आपल्याला पुन्हा असं संकट आलं तर अशी परिस्थिती कुणावर येऊ नये म्हणून जी काळजी घ्यायची। पाणी पण जास्त सोडावं लागलं, धरणातलं पण पाणी काही लाख क्युसेक, आत्ता मला इथं सांगता होतं ते मुळी ते दादा 1.5 लाख क्युसेस पाणी इथं आलं। म्हणजे 1.5 लाख पाणी आल्यामुळं इथं इथपर्यंत पार पाणी घुसलेलं होतं। आज तिकडं पण आता सगळ्यात आलेलं आहे, ज्यांची घरं मातीची किंवा थेटा त्याला पाण्याचा ओलावा आलेला आहे त्यांना पण आम्ही मदत करणार आहे। विहिरी ज्यांच्या बुजल्यात त्यांनाही विहिरीचा सगळी घाण काढून देण्याच्याकरता आम्ही मदत करणार आहे। पिकाचं नुकसान झालं आहे त्यांनाही मदत करणार आहे। लोक कोणी भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील, परंतु आजही मुख्यमंत्री पण महाराष्ट्रात काही भागात गेले, उपमुख्यमंत्री पण गेले। मी पण आत्ता मला उशीर झाला कारण सगळीकडेच लोक भेटत होती, ऐकवत होती, निवेदन देत होती, जे काही प्रत्यक्ष घडले ते पाहायला सांगत होती, त्याच्यामुळे उशीर झाला। परंतु आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही। तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, सरकारमध्ये अनेक लोक शेतकरी आहे। आपण पुन्हा तुमचे संसार नव्याने उभं करण्याचं काम करू। नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या लागतात आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागणी साहेब शेतकऱ्यांची अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे। आज सुद्धा जवळपास काही हजार घरांमध्ये तुम्ही किटचं वाटप करता, मात्र एकीकडे दुसरीकडे तुमच्यावरती टीका केली जाते। लोकांचा संसार उघड्यावरती आहे, अशामध्ये तुम्ही मदतीचा हात देता। जीवनावश्यक साहित्य असेल, संसार उपयोगी साहित्य असेल, सगळं रस्त्यावरती आलेलं आहे। अशा काळामध्ये राजकारण करणं किंवा टीका करणं, बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे। मदत होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहे। त्यांना कपडे, आमच्या भगिनीला कपडे, आमचा भाऊ असेल त्याला कपडे, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन, भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणी आणता कामा नये आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे, कारण आसमानी संकट आहे। जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळे राजकारण बाजूला ठेवून
लोकांच्या मदतीला धावणार. साहेब, शेती वाहून गेली आहे. फोटो लावून ब्रँडिंग केलं जातं असा आरोप होतोय. कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. फोटोवर काय लक्ष द्यायचं म्हणजे त्यांना राजकारण ज्यांनी करायचं. आरोप केला म्हणजे राजकारण त्यांना तुम्ही करायचं. आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का ते आपण विचार ना त्यांना. शिंदे साहेब, दुसरा एक विषय आहे शेतकऱ्यांची शेती. आणि म्हणून यामध्ये आपल्याला आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील. बिलकुल यामध्ये NDRF देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली. मला तानाजीरावांनी परवा फोन केला होता. काही लोकांना आपल्याला एअरलिफ्ट करावं लागलं, हेलिकॉप्टर पाठवलं. त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. ते काम सरकार करेल. शिंदे साहेब, शेती खरडून गेली आहे. केंद्र सरकार देखील केंद्र सरकार देखील नेहमी मदतीला उभं राहतं. केंद्र सरकारशी देखील आपण बोलतोय आणि राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहतील. कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा या शेतकरी संकटात आला तेव्हा त्याच्या पाठीमागे उभे राहिले. पंजाब सरकारनं एकरी 20,000ची मदत जाहीर केलेली आहे आणि आपण नेमकं काय करणार त्या संदर्भात? आता हे सगळं जे पंचनामे होऊ द्या पाहिजे. यामध्ये तातडीची जी मदत आहे ती आपण करू आणि तातडीची मदत जी पहिली करू आपण आणि सगळं जे काय आहे पंचनामे झाल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल कळेल की कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे. साहेब, शेती त्यामुळे खरडून गेली आहे. शेती खरडून गेली आहे. ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागं उभे राहण्यासाठी फक्त जे शेतीचं नुकसान झालं ते झालंय पण शेती देखील वाहून गेलेली आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला मदत केली पाहिजे. साहेब, रान तयार करायला साहेब. आणि मर्यादा त्याला कमी ते- केलेली त्याला आहे देखील- त्याच्यावरून हे होतं की त्याला वाढण्या देखील